बल्लारशाह गोंदिया या 4,819 कोटी रुपये खर्चाच्या 250 किलोमीटरच्या दुहेरी रेल्वे मार्गावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाचा भडका उडाला आहे. या कामाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या रेल्वे मार्गाला आपल्याच प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे माजी खासदार डॉक्टर अशोक नेते यांनी केला आहे. तर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर व खासदार नामदेव किरसान यांनीही हे आपल्याच पाठपुराव्याचे फलित असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत या रेल्वे मार्गावरून भाजप आणि काँग्रेस लोकप्रतिनिधींमध्ये श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू आहे. यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच आता हा रेल्वे मार्ग नेमका कुणाच्या प्रयत्नाचे फलित आहे हे सांगावे, अशी प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटली आहे.